नमस्कार, जय महाराष्ट्र. मी जय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत करीत आहे. माझ्यासोबत आता आहेत बिनविरोध निवडून आलेले 27 प्रभागातले महेश पाटील, जे निवडून आलेले आहेत, परंतु तरी सुद्धा ते प्रचार करतायत. आजही ते नाना नानी पार्कमध्ये आलेले आहेत. तिथे सर्वसामान्य वरिष्ठ जे आहेत, जे जे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्याशी संपर्क साधतायत आणि प्रचार त्यांचा चालू आहे. काय सांगाल, कशा प्रकारे हा प्रचार झंझावात आपण करत आहात? आम्ही जास्तीत जास्त भरा डोर टू डोर प्रचार आणि सोसायटीच्या मिटिंगवरती दिलेला आहे आणि प्रत्यक्ष नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेत आहे. ज्या पद्धतीने आज विरोधक आरोप करतायत की आरोग्य सुविधा ज्या आहेत त्या मुबलक नाही आहेत. शास्त्रीनगर हॉस्पिटल असेल किंवा जे शासकीय यंत्रणा ज्या आहेत त्याच्या ज्या मूलभूत सुविधा त्याच्यावर कशा प्रकारे लक्ष दिलं जाईल? शास्त्रीनगरची हॉस्पिटलची जी पहिला अवस्था होती त्यापेक्षा चांगली अवस्था माननीय रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून झालेली आहे. मागील 5 वर्ष प्रशासक होते तरी सुद्धा आम्ही जितके प्रयत्न केले, परंतु आता आल्यानंतर सर्वप्रथम आरोग्य सुविधा सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. महेश पाटील म्हणलं का एक तरुण वर्ग जो आहे तो तुमच्याकडे नेहमी आकर्षित होतो आणि ह्या तरुण वर्गासाठी जास्तीत जास्त काहीतरी करण्याचा आपण प्रयत्न करीत असता. ज्या प्रकारे आज मुंबईला जो तरुण जो आहे तो चाकरमानी जो मुंबईला कामाला जात असतो, त्यामध्ये रेल्वेचे ॲक्सिडेंट्स होतात किंवा काय होतात, पण एक ग्रोथ सेंटर मुख्यमंत्रीच म्हटले होते की इथे मुंबईला जो ग्रोथ सेंटर आपल्याला करायचा आहे, जेणेकरून जो डोंबिवली ते बदलापूरचा जो चाकरमानी जो भूमिपुत्र आहे त्याला इथेच काम मिळेल. अशा प्रकारे जे शासनाचे प्रयत्न होणार आहे, यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात का? नक्कीच आपण पाहिलं असेल आता नवी मुंबई आणि डोंबिवली ही मेट्रोच्या सहाय्याने जोडली गेलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या जवळच्या परिसरामध्ये एखादा IT पार्क व्हावा याच्यासाठी नक्की आम्ही प्रयत्न करू. आजही वरिष्ठ नागरिकांना धावते भेट देत आहे. काय म्हणजे त्यांच्या समस्या आहेत? तुम्ही प्रत्येकाचा बर्थडे साजरा करता वरिष्ठ नागरिकांचा किंवा सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असता. जी मुलं बाहेरगावी असतात, या सर्वसामान्य नागरिकांसाठी काय करावं असं वाटतं तुम्हाला, ज्या ज्येष्ठ नागरिकांसाठी? ज्येष्ठ नागरिकांसाठी आमच्या महेश पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक वर्षापासून सेवा केली जाते. त्यांचे वाढदिवस असतील, त्यांचे सहली असतील किंवा जे कोणी ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्या मोतीबिंदूचं ऑपरेशन आम्ही मोफत करून देत असतो. असे अनेक कामं करतात आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचं जीवन आता जसं हे नाना नानी गार्डन आहे, याच्यामध्ये अजून काय सुविधा करता येतील त्याच्यावरती भर देणार आहे. डोंबिवलीच्या कोणत्या मूलभूत सुविधांकडे प्रथम लक्ष देणार आहात की जेणेकरून जी कामं बाकी असं वाटतं तुम्हाला जी झाली पाहिजे? डोंबिवलीमध्ये सर्वप्रथम मोठा एक हॉस्पिटल झाला पाहिजे, त्याचीच खूप कमी आहे. बाकी सुविधा तर आहे आणि पाण्याची ग्रामीणमध्ये जी गैरसोय होत आहे, तर पाण्यासाठी जागोजागी टाक्या बांधल्या पाहिजेत आणि किंवा MIDC कडनं मोठी पाईपलाईन घेतली पाहिजे असं मला वाटतं. जेणेकरून आता हा प्रचार कशा प्रकारे सुरू आहे आणि काय नागरिकांना आव्हान कराल? प्रचार करायसाठी तर तसं विरोधकच उरणार आहे, परंतु तरी आम्ही लोकांच्या भेटी घेतो आणि आम्ही ह्याच्यापूर्वी जी कामं केली आहेत त्याच्यावरती लोक अतिशय संतुष्ट आहेत. जिथे जिथे जातो अतिशय प्रेम आणि आपुलकी आम्हाला भेटत आहे. कामाच्या जोरावरच आपण ही निवडणूक लढवत आहोत आणि जरी बिनविरोध निवडून आलो तरी सुद्धा जे प्रभागामध्ये अजून 2 उमेदवार आहेत त्यांच्यासाठी हा प्रचार चा झंझावात त्यांचा सुरू राहणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अभिलाष सह, मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली.